हेलो गाइस, आप लोग कैसे हो। तो आज हम पढ़ेंगे मराठी की कविता मी सगळ्या भाजी खाणार। चलिए पढ़ते हैं। मी सगळ्या भाजी खाणार। आईने तेजसला ताट वाढले, ताटात कारल्याची भाजी कडू, कारले त्याला आवडत नाही। आई मला ही भाजी नको, तेजस म्हणाला। त्याच तो ताटावरून उठला। आई तेजसवर खूप रागावली। आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला। तो उपाशीच झोपला। जो तेजस की आई थी, तेजस की आई ने उसको कारले की सब्जी दी खाने के लिए। तो तेजस बोला, मुझे कारले की सब्जी नहीं पसंद, मैं करेला नहीं खाऊंगा। तो आई ने तेजस को डांटा। फिर तेजस जाके सो गया। झोपेत त्याला स्वप्न पडले। स्वप्नात तो मंडईत गेला। मंडईत भाजीची दुकान सजलेली। सगळीकडे भाज्याच भाज्या। बापरे, किती हया भाज्या, तेजस मनात म्हणाला। तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा। तेजस सो गया था। उसके सपने में आया कि वो गया था भाजी की मंडी। भाजी की मंडी होती है ना, जहाँ पे हम सब्जी लेने जाते हैं, वो वाली मंडी पहुंचा वो अपने सपने में। फिर क्या हुआ, उसके सामने बटाटा आया। बटाटा ने उससे कहा, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा। हम उसको भाजून खा सकते हैं, उकडून खा सकते हैं, तलून खा सकते हैं, और अगर हमें वजन बढ़ाना है तो भी हम बटाटा खा सकते हैं। पलत पलत टमाटा आला। तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला, मला जर तुम्ही खाला तर होती गाल लाले लाल। कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास। फिर बटाटा जा गया और फिर भागते भागते आया टमाटा। टमाटा ने उससे बोला कि, तेजस से बोला कि अगर मुझे खाओगे तो गाल लाले लाल होंगे, गाल लाले लाल होंगे। और कोशिंबीर बोली, अगर मुझे तुम खाओगे तो जेवण, कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। अगर हम कोशिंबीर खाएंगे तो जेवण हमें अच्छे से लगेगा अगर हम कोशिंबीर खाएंगे। सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास। फिर टमाटा बोला कि सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास। मतलब टमाटर का सूप हम बना के पी सकते हैं, उसका हम सॉस बना के पी सकते हैं। सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास। मुला आणि गाजर तो यात म्हणाले। गाजर बोला फिर, आम्हाला रोज खाणार, त्याचे डोळे सुंदर राहणार। डोळ्यांना ताकद मिळणार,
चष्मा लवकर नहीं लागणार। तो फिर गाजर आई। गाजर ने तेजस से बोला, अगर मुझे तुम रोज खाओगे तो तुम्हारे डोले सुंदर रहेंगे, डोल्यांना ताकत मिळणार, हमारे डोल्यांना ताकत मिळणार आमचे, चष्मा नहीं लगेगा जल्दी। तिकडून आली मेथी, तिच्या सोबत होते चुका चाकवत माठ आणि पालक। एकमेकांचा हात धरून ते गाऊ लागले। फिर आई मेथी, चुका चाकवत माठ आणि पालक। वो आके एक साथ गाए, हिरव्या हिरव्या पाले भाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या, आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक। फिर वो सब भाजिया के बोले, अगर तुम मुझे खाओगे तो मेरे में है पोषक घटक आणि पोषक घटक है मुझ में, वो बोला। तेवढं यात आले कारले, हिरव्या हिरव्या रंगाचे घडवडीत अंगाचे। ते म्हणाले, माझं याकडे पाहून नका हसू, चुकूनही कधी नका रुसू, माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावेत तुम्ही ते जाणून, मी आहे खूप औषधी, आजारपण येणार नहीं कधी। फिर कारले बोला, अगर तुम मुझे खाओगे तो आजार नहीं पड़ोगे, मतलब बीमार नहीं पड़ोगे, और मुझ में बहुत औषध है, मतलब मैं बहुत औषधि हूँ, कारले बोला। तेजस लक्ष देऊन ऐकत होता, संगलयानाच काहीतरी सांगायचे होते, तर यात भेंडी, गवार, वांगी होती, पडवल आणि गोबी होती, फ्लावर होती, मिरची पण होती। संगलयानी एकच घाई केली, त्याच्या गलकयाने तेजसला जाग आली। तो पलतच आईकडे गेला, आईला म्हणाला, आई, आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार, मला सर्व भाज्या आवडतात। फिर बाद में तेजस की नींद खुली। वो अपनी मम्मी के पास गया और अपनी मम्मी को बोला, अब सब भाजी खाऊंगा। तो हम ख़त्म होता है ये स्टोरी। अब आपको भी पता चल गया होगा कि सब सब्जियां खाने से क्या होता है। थैंक यू, बाय बाय, लव यू ऑल।